गौऱ्या, हा भाई, आता तर माझ्या कानामध्ये ढोलकीचा आवाज वाजायला लागलेला आहे. मला इथे वेटिंग लिस्ट मध्ये बसवलंय का तू? नाही भाई. मी ऐरागैर आहे, कसं पण आणून कुठे पण बसवून ठेवलंय. कुठे आणलंय आणि मी कोण आहे? अरे भाई तू बिल्लू भाई आहे. हा. अरे भाई तुला कोण ओळखत नाही? गेल्या महिन्याभरात तू लय सुपाऱ्या मारल्यात. लय कायच्या चालून चालून तुझे हात दुखायला लागले. तरी काही जण सुटलेले आहेत, त्यांना तू वेळ देऊन देऊन थकलाय, पण तुला काही वेळ मिळाला नाही आहे. म्हणून तुला मी इकडे घेऊन आलोय. अरे भाई, हा अलका आणि उल्काचा फड आहे भाई. तू बघशील ना दोघींना तर काळजा चर्र होईल तुला. काय बोलतो? म्हणजे काय कसं आहे ना भाई, तुम्हाला इथं आणण्यामागचं कारण वेगळं आहे. काय आहे? या दोघींच्या आधा बघशील ना भाई, ते एकदम आहा हा 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 आहेत. काय गिरकी घेतात माहिती आहे का? सगळा महाराष्ट्र दोघींवर फिदा आहे. मग मी त्यांचा फड इथं असं मला कळलं ना, मी लगेच त्याच्या मालकाला फोन केला. त्याला बोललो की आपल्या भाईसाठी प्रायव्हेट बैठक आपल्याला इकडं पाहिजे. अलका, उल्का आणि बिल्लू भाई, दुसरा कुणीच नाही पाहिजे. आणि तू? मी पण त्या दोघींना आजपर्यंत बघितलं नाही रे. मला पण बघायचं आहे ना. थांब बोलवतो. ये, अरे या ना पटकन, भाई वाट बघतो. ये अलका उल्का. हे हा, हे चांगलं आहे रे. है ना? हे एकटी चालली. हा, तू दोघी बोललेला ना? एक मिनिट. हा, ए तू कोण आहे? मी अलका. मग उल्का कुठं आहे? ओ, अरे बोलवा पटकन, भाई आला. उल्काला बोलव. काय उल्का? एक मिनिट थांबा भाई. अरे आधीच काय कमी टाइम गेलाय काय? भाई थांबा, बोलव थांबा भाई. हॅलो मालक, बोल. भाई, उल्का कुठे आहे? काय माहितीये कुठे मेली उलटली आहे, कधीपासून शोधतोय तिलाच. काय सांगताय? तुम्हाला बी माहित नाही वय? तो आलाय का? भाई आला का? लय डेंजर भाई आहे ओ. लवकर या. एक काम कर, 5 मिनिटं त्याला गुतव, मी उल्काला शोधतोय, आणतो तिला आणतो. काहीतरी कर बाय, वेळ काढ, काहीतरी आधा बिदा दाखव, मी आणतो उल्काला. लवकर या मालक. ए, काय चाललंय खुसूर फुसूर? कुठं आहे उल्का? येते की ती बाहेर गेलीये. अरे अशी कशी बाहेर गेली? तुमच्या मालकाला सांगून भाईसाठी प्रायव्हेट बैठक बोलवली आहे. काय पण कर, आपल्याला इकडे उल्का पाहिजे. भाई ना तर भडकला ना, बेकार आहे. बाहेर गेली म्हणजे ती तयारच होती की. तयार? आणि तुमच्यासाठी तयार व्हायचं म्हणजे ती मागून येईल की तोवर माझी लावणी बघा. हा, मागून नाही, मागून नाही, बेगून बेगून. मला पटकन पाहिजे. बोलव ना, पटकन बोलव. हे बघ, मी आहे ना टाइमचं एकदम पंक्च्युअल आहे. मी आधीच सांगते. हिला सांग, ये हिला सांग पटकन त्याला बोलव, नाहीतर हे बघ. बाई बोलवती. भाई शांत व्हा भाई. ये उल्के ये की ग लवकर. मालक तुम्ही काय करायला इथं? अगं मग काय करू? त्या उल्केला कधीपासून फोन करतो, फोनच उचलत नाही ती. हा इथं घोडा घेऊन आला, करू काय? मग त्याला कळलं ना तुम्ही इथं आलाय तिथं तो गोळ्या घालून तुम्हाला काय करताय मालक? काहीतरी कर ना. काय खुसूर फुसूर चालू आहे रे? राम राम पाहुणं. राम राम पाहुणं. राम राम. ए, ती अलका आहे. मग तू कोण आहे? फुलका. ये उल्का. मी उल्का. भाई, ही उल्का नाही, जवळ जवळ उल्का पाहत आहे. भाई यार, मी ना ढापणी तमासगिरीन पहिल्यांदा बघितल्या. एवढा मोठा भाई यार. गौऱ्या, चुकून पण अपशब्द काढू नको तिच्याबद्दल. भाई हे वेगळं आहे रे. ये भाई,
ह्याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. चला पटकन आदा चालू करा ना. हा, चला सुरू. चल अलके चालू कर आता चालू कर. थांब या दोघींना एकत्र सुरू करायचा आणि सगळ्यात आधी लावणीची आदा झाली पाहिजे भाईसाठी. बस बस असं म्हणताय वय हा सुरू. उलके कर मग सुरू आदा. ए सुरू करा चला. भाई भाई मजा आहे ना यार ये यार ये. चाल. हातात ती एवढं कशाला? या भाई या भाई ये ती बोला नाही बाबा नाही भाई नाही ना ए नाही बोललो ना. ये भाई यार. हा बस भाई तू बस. हा? ते होटाचं राहिलं होटाचं राहिलं. हा काय भाई काय आहे? अरे मस्त आहे. अरे काय मस्त आहे यार. अगं बस की. हा भाई डान्स बघायला आला की तू माझा डान्स बघायला आला तेच कळत नाही. अरे ये ह्या काय लावणीची आदा आहेत का? असं वाटतं वळू सुटलाय. नाही या भाई हे काय आहे? नाही बाई नाही. उलका आहे की नाही देवानी विसरून नाचते ना म्हणून ते असं झालंय. अरे पण विसरण्यासारखा देव आहे काय? हा? मी असतो तर पुऱ्या जिंदगीमध्ये आयुष्यामध्ये हा देव विसरलो नसतो यार. ए अलके ह्याला काय पण आवडतंय. भाई मला वाटतं तुम्हाला हिच्या आदा आवडल्या असतील. हे नाही रे मग ही तर फक्त गवळ्या नाही मला तर ती घुसळण आवडली. ती घुसळण नाही. भाई पुढचा कार्यक्रम सुरू करा. ब्रेक नको आपल्याला. पुढचा कार्यक्रम लावणी झाली पाहिजे. लावणी. बोल ना तू यार. हा भाई लावणी भाई बोला लावणी सुरू करा पटकन चला. ओढ सांभाळ तुऱ्या लाग आला. आला ग बाई ग माझ्या गाला ग. वेगळं आहे. जा उसाला लागल कोल्हा ग तुझा. कोल्हाला लागला कोल्हा ग कोल्हाला लागला कोल्हा. भाई ही बोलते उसाला लागल कोला आणि ते बोलते कोल्याला लागल कोला. मी बोललो ना काहीतरी वेगळं आहे. भाई ऐका ना. बोल भाई, ना. ए भाई यार नाही, अरे, मला ऐकू तर दे. अरे ये- भाई काय होतंय मी गाते ना तर ते इथं कॉन्सन्ट्रेट करावं लागतंय. ते ह्याच्यात सगळं हे होतंय. मग तिला गाऊ दे आम्ही दोघी मिळून नाचतो ना. तू म्हणशील तसं हा तू कर. तुला पाहिजे तसं कर पण तू कर. गा उलके. मूळ जमीन काळ सोन काय रे? त्यात नामांकित रुजल बियाण. तुझा ऊस वाढला जो
नाही वाढीस जागा उरली रंग पानाचा हिरवा ओला पानाचा हिरवा ओला तुझ्या गाला लागल कोल्हा ग अरे यार, चल. हे पागल केलं रे. चल. हे काय पण करतंय, ह्याला काय पण आवडतंय. हे काय तू दिल खुश केलायस. अयो. हा? तू दिल खुश केलायस. म्हणजे गौऱ्या, अरे आजपासून उल्का इथे नाचणार नाही. अरे भाई, आजपासून फक्त अलका इथे नाचणार आणि उल्का माझ्या वाड्यावर नाचणार. भाई भाई हे बघ, भाई नाही, भाई भाई माझ्यात काय आहे, हा? माझ्यात काय पाहिलं तेवढं. खरं सांगू, काय झालं भाई भाई काय झालं काय झालं भाई. काय मला आहे ना हिच्यामध्ये हा माझा काका दिसतोय. अरे भाई 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 म्हणजे हिला मी जेव्हा बघितले ना यार, हा हा मला माझ्या उल्हास काकाची आठवण आली. त्याने लहानपणी मला असंच खेळवलंय यार. तू हे उल्का, तू आता माझ्या बरोबर माझ्या वाड्यावर येणार. तुझा स्ट्रगल संपलाय. आता तू माझ्याकडे येऊन राहायचं, आयुष्य आरामात राहायचं, खायचं प्यायचं. तू येडाय काय. उल्का, हा तुझा बांधा आहे ना, सेम माझ्या काकासारखा आहे. सेम माझा उल्हास काका यार. तू चल, तू माझ्या वाड्यावर चल. हलके. आणि हे बघ, फक्त एकच अट आहे. तू आहे ना दिवसा माझा उल्हास काका म्हणून राहायचं आणि रात्री माझी उल्का. म्हणजे मी तुला दिवसा मिशी लावणार, सदरा आणि पायजमामध्ये उल्हास काका म्हणून बसवणार. हा. आणि रात्री उल्का म्हणून. म्हणजे मला ना उल्हास काका पण मिळणार आणि उल्का पण. मी तुझं नाव उल्काका ठेवणार. चल, चल, गौराईला घे. चला. सांग ना त्याला काहीतरी घेऊन जातोय तो. बाई बाई मी काय म्हणते बाई ऐका ना. अरे हे बघ आमचा भाई आता अजिबात ऐकणार नाही. लय येडा येतो. मागं एकदा एका गपूर भाईला मारायला गेलेलो. त्याच्यात भाईला त्याची आत्या दिसली. भाई त्याला वाड्यावर घेऊन गेले, टिकली लावली, साडी बिडी नेसून त्याला वाड्यावर आत्या म्हणून बसवलाय. दिवसभर आत्या म्हणून बसवतो, रात्री गपूर भाई म्हणून त्याला कुत्र्यासारखा मारतो. इतका येडा आहे. अगे पोरींनो, काय कोण आहे पण हे, कुठं आहे अयो अरे इथं आहे तुम्ही. मी तुम्हाला कुठे कुठे शोधलं. आत्ता हे झिप रबर कोण म्हणायचं. ए, तू कोण आहे रे कडीपत्ता. आणि तू पण वय कडू कारलं. भाई याला सोडत नसतो रे मी आता. हे थांब, कोण आहे? गौऱ्या. अरे भाई काय झालं रे. गौऱ्या, काय भाई याला नीट बघ. हा माझ्या अण्णासारखा नाही दिसत. या भाई सेम अण्णा. ए मी अण्णा नाहीये. शेम टू शेम अण्णा आहे रे. तुला माहिती आहे काय? माझे अण्णा आहे ना, हा. मला लहानपणी लय मारायचे. मी काय बोलतो, काय भाई याला आपण घेऊन जाऊ. हा. दिवसभर अण्णा म्हणून बसवू हा. आणि रात्री सगळा राग काढू. बस. काय बोलतो, Done. तू याला उचल हा. आणि मी माझी घुसरण घेतो. हा भाई हे चल चल. भाई नाही नाही चल. भाईला चल, बोललो ना.